लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। काँग्रेसच्या देशव्यापी छात्रों की गूंज या अभियानाचा चौथा टप्पा पुण्यात संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे। या कार्यक्रमात ते प्रामुख्याने विद्यार्थिनी आणि तरुणींशी संवाद साधतील। शिक्षण, वाढती बेरोजगारी आणि महिलांच्या सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर ते सविस्तर चर्चा करणार आहेत। या कार्यक्रमाची काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे। आरटीओ जवळच्या AISSMS शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रम होणार असून त्यासाठी सुमारे 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। कार्यक्रमासाठी 42,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानं गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे। कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेशद्वार, वाहनतळ, प्रमुख चौक तसेच परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात असतील। कार्यक्रमस्थळी येणाऱ्या वाहनांची तपासणी आणि पार्किंग व्यवस्थेवरही पोलिसांचं लक्ष राहणार आहे। दरम्यान या कार्यक्रमामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं वाहतूक व्यवस्थेसाठी सुमारे 700 वाहतूक पोलिसांचाही बंदोबस्त राहणार आहे। तर कार्यक्रम स्थळावरून आपली प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्यासोबत आहे। शिवानी, आधीच हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। 30 अटी शर्थी लागू केलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमासाठी कशी तयारी करण्यात आली आहे? स्थळीच आहे आणि याच कार्यक्रम स्थळाची मी साधारण आढावा देते। या सगळ्या कार्यक्रमासाठी मोठी जय्यत तयारी मागच्या 8 दिवसांपासून काँग्रेसची वेगवेगळे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्याकडनं सुरू आहे। 5 वाजता राहुल गांधी या ठिकाणी दाखल होतील, मात्र त्याच्या आधी सगळ्या मुली या ठिकाणी दाखल होतील। 42,000 आपण आता जसं सांगितलं तसं मुलींनी रजिस्ट्रेशन केलं आहे आणि पोलिसांच्या जर अटी बघितल्या तर अतिरिक्त गर्दी करू नका, केली तर त्याची जबाबदारी तुमची आहे, अशा पद्धतीने जी अट आहे ती पोलिसांनी त्यांना घालून दिलेले आहे। मुलींचा कार्यक्रम असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा पुरवली जाणार आहे। पण बघितलं तर समोर मी दाखवण्याचा प्रयत्न करते, समोर एंट्री जे जिथनं मुली करतील त्यांच्यासाठी प्रत्येकाची चेक इन करून एंट्री होणार आहे। आणि उजव्या बाजूला बघितलं तर जे मुलं या कार्यक्रम बघण्यासाठी येणार आहेत किंवा इथले जे काही कार्यकर्ते असतील त्यांच्यासाठी ही वेगळी एंट्री आहे ती ठेवण्यात आली आहे। स्टेजवरचं मी दाखवण्याचा प्रयत्न करते। या कार्यक्रमादरम्यान एंटरटेनमेंट म्हणून काही पॉप सिंगर्स आहे आणि काही लाईव्ह कॉन्सर्ट्स आहे ते या ठिकाणी होणार आहे। आणि अर्थातच या सगळ्या जे माझ्या मागे जेवढं मैदान आहे या सगळ्या विद्यार्थिनी आहेत ते या ठिकाणी येतील। समोर राहुल गांधी असतील आणि त्यांच्यासोबत त्या संवाद देखील साधतील। मात्र या सगळ्या कार्यक्रमाची जी जय्यत तयारी आहे ती सध्या या सगळ्या मैदानावर पाहायला मिळते आणि सगळ्या सुरक्षा रक्षक असू देत, पोलीस असू देत, वारंवार पाहणी केली जाते। हे बघितलं तर उजव्या साईडनी सगळ्या मान्यवरांना बसण्यासाठी खुर्च्या टाकण्यात आल्या आहेत। तिथे सगळे काँग्रेसचे नेते असू देत, काही महिला कार्यकर्ते असू देत, त्यांना बसण्यासाठी त्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे। हा जो मधला जो पॅच आहे तिथे सगळ्या मुली असणार आहे। या ठिकाणी मुलींना कोणतीही असुरक्षित वाटू नये किंवा मुलींसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची संपूर्ण जबाबदारी आहे जेवढी काँग्रेस घेत आहे तेवढीच पोलिसांकडूनही घेतली जाणार आहे। हा मोठा इव्हेंट सध्या पुण्यात होणार आहे आणि मुलींचा होणार असल्यामुळे सगळी जबाबदारी आहे ती पोलिसांवर आहे आणि पोलीस आता या सगळ्या आजूबाजूच्या परिसरात गस्त देखील घालून आहेत। कालपासून आपण बघितलं तर इथे देखील पोलिसांनी या सगळ्या सभास्थळाची किंवा कार्यक्रमस्थळाची सचोटीनं पाहणी केली, बॅरिगेड्स लावून घेतले, कोणीही मुलं या ठिकाणी येऊ नये किंवा काही विचित्र आहे ते घडू नये याची संपूर्ण काळजी आहे ती घेतली जाते। हे सगळ्या जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना सूचना दिल्या जात आहेत दिवसभर काय काय होणार आहे, कशा कशा पद्धतीची सुरक्षा आपल्याला पुरवायची आहे आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने कसा पार पाडता येईल मुलींचा असल्यामुळे या सगळ्याच्या सूचना आहेत त्या सगळ्या मागच्या ज्या सगळ्या जे बॉडीगार्ड्स आहेत त्यांना देण्यात येते। आणि एवढंच नाही तर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील या सगळ्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी या सगळ्या ग्राउंडवर आहे ते तैनात असणार आहे। आपण काल बघितलं काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ABVPचे कार्यकर्ते यांच्यातला राडा बघायला मिळाला आणि आता हा कार्यक्रम नक्कीच या राड्याच्या पार्श्वभूमीवर आणि जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे। शिवानी, प्रत्येक महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।